मला आवडते मेथीची सुकी भाजी आणि ह्यांना आवडतात मेथीचे ठेपले. मग काय ह्यांच्या आवडीचंच केलं मेथीचे ठेपले. तर मग तुम्हाला काय आवडतं, मेथीची सुकी भाजी की ठेपले, तर कमेंट करून सांगा. आणि येथे कसं करायचं ते बघूया. तर येथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी बेसन घेतलंय, मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे, हिरव्या लसणाचा ठेचा घेतलाय आणि दही घेतले. दही हे मी बाजारातून आणले, तर पातळ दिसतंय ते तुम्हाला सांगते, कारण मी घरात केलेलं असं पाणी नाही दिसत. आणि इथे ओवा घेतलाय, जिरं घेतलंय, हळद घेतली आहे, लाल तिखट, लसणाची पेस्ट, तीळ आणि गरम मसाला घेतलाय. तर आता सर्वात आधी आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे मसाले घेतले ते सर्व टाकायचं. नंतर दही टाकायची, ठेचा टाकायचा आहे आणि मेथी टाकून आपल्याला पाणी न टाकता आधी सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्या अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकून जसं पाणी लागेल तसं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ हे जास्त घट्टही मळायचं नाही, जास्त पातळही मळायचं नाही आहे, मीडियम असं पीठ मळायचं आहे. तर चांगलं असं पीठ मळून घ्यायचं. पुरीसाठी आपण कसं पीठ मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे. इथे बघा माझं सगळं चांगलं असं पीठ मळून घेतलं आहे. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे मळून घ्या, कारण हे ठेपले तुम्ही 7 ते 8 दिवस एकदम छान राहतात अशा प्रकारे जर तुम्ही कराल तर आता हे 10 ते 15 मिनिट मी झाकून ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिट झाले की आपल्याला छोटे छोटे त्याचे गोळे करून चांगलं असं जेवढं पीठ आहे त्याचे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला लाटायला इझी जातं. त्यानंतर थोडंसं पीठ लावून चांगलं एकदम पातळ असं ठेपला लाटून घ्यायचा. जेवढा पातळ करल तेवढा छान लागतो आणि जास्त दिवस टिकण्यासही मदत होते. तर माझं असं एकदम पातळ असं लाटून झालं आहे आणि लाटते वेळेसच मी गॅसवरती तवा ठेवलेला गरम करायला आणि तेल लावून थोडंसं अलगद असं टाकणार आहे. आणि दोन्ही साईड मस्त असं तेल जास्त लावायचं, दोन्ही साईडनी तेल भरपूर लावायचं आणि मस्त असं दोन्ही साईड शेकून घ्यायचं आहे. तर तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि झटपटही होते. आणि 7 ते 8 दिवस कुठेही आपल्याला जर कुठे फिरायला जायचं असेल, कुठेही जायचं असेल तर हे असे तुम्ही सोबत बनवून घेऊ पण शकता आणि चटणी बरोबर म्हणा, दही बरोबर कसंही खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन. चलो देन बाय.